नमस्कार. महाराष्ट्राच्या लाल मातीत रंगलेल्या वारणा आणि हिरण्यकेशी या दोन सुसमृद्ध आणि सुजलाम सुफलाम बनलेल्या वनराईने नटलेल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील नाशिक शहरातील मी अंजली मधुकर आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या माझ्या वक्तृत्वास सुरुवात करते. आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे बाप नावाचा बाप माणूस. वडील अर्थातच बाबा. बाबांविषयी बोलताना खरं तर मला शब्दच सुचत नाहीये, कारण काही शब्दात अथवा काही वाक्यांमध्ये मांडता येण्यासारखे माझे वडील निश्चितच नाहीये. सागराचे वर्णन ज्याप्रमाणे अमर्याद असते त्याचप्रमाणे माझ्या वडिलांचेही. पण तरीही मला जमेल त्या शब्दात मला भावलेले माझे प्रेमस्वरूप बाबा या ठिकाणी मी शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न करते. माझे आदर्श, माझे गुरुवर्य, माझे श्रद्धास्थान, माझे प्रेरणास्थान अर्थातच माझे वडील. आताच ते आपल्या वयाची 52 वर्ष पूर्ण करता आहेत. मी या ठिकाणी काही अलंकारिक वाहवा मिळावी म्हणून उभी नाहीये, तर माझ्या वडिलांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच एक सुवर्ण संधी आहे असे मला वाटते. बस इतकंच. माझे वडील माझ्या जीवनातील आणि माझ्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम गुरु आजही आहेत आणि म्हणूनच आजचं माझं हे वक्तृत्व मी त्यांना माझी गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या व अशा कित्येक ओळी, कविता, चारोळ्या आपण आईविषयी ऐकलेल्या आहेत, वाचल्या देखील आहेत. एवढंच नाही मित्रांनो, तर आई या विषयावर आपल्या थोर कवींनी आणि लेखकांनी पुस्तकं लिहून ठेवली आहेत. तुम्हालाही आठवत असेल, आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपले शिक्षकही आपल्याला आई या विषयावरच निबंध लिहायला सांगायचे अथवा भाषण करायला सांगायचे. आणि काय चुकीचे आहे त्यात? आई आहेच मुळात श्रेष्ठ. पण आईला महत्व देता देता आपण आपल्या बापाला अर्थातच आपल्या वडिलांना किती सहजपणे विसरतो ना. वडील, पप्पा, डॅडी, बाबा अशा या प्रेमळ शब्दांची जागा आता एका बाप या क्रूर शब्दाने घेतलीये. आपण एखाद्याला विचारताना सहज विचारतो, काय रे तुझ्या बापाचं नाव? पोरापोरांमध्ये तर किती सहजपणे आपण एखाद्याला त्याच्या बापाच्या नावावरनं चिडवतो ना. पण मुळात आपण हेच विसरतो की त्याच बापामुळे आज आपली समाजात ओळख आहे, आपलं अस्तित्व टिकून आहे. काही काही महारथी पोरं तर आपल्या बापाचा उल्लेख चक्क हिटलर म्हणून देखील करतात. ते म्हणताना सहज म्हणतात, आज आमच्या घरात खूप शांतता आहे कारण आमच्या हिटलर घरात नाहीये ना. आणि तोच बाप घरी आलं की म्हणतात, आला हिटलर घरात. खरंच एवढा वाईट असतो का हो हा बाप? हा प्रश्न तुम्हीच तुमच्या मनाला विचारून बघा ना. दारू पिणारे, दारू पिऊन शिव्या देणारे, दारू पिऊन मारझोड करणारेही बाप आहेत ना. नाही कुठं म्हणतीये मी, पण तेही फक्त 100 2%. आजवर आपण नाण्याची एक बाजू समजून घेतलीये, ती म्हणजे आई. पण त्याच नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्याचा कधी कुणी प्रयत्नच केला नाही. नव्हे तर त्याची कधी गरजच भासली नाही. आपल्या मुलाच्या जन्माच्याही आधीपासून आपली अधुरी स्वप्न त्याच्या भविष्याच्या रूपाने पाहणाऱ्या वडिलांबद्दल आम्हा मुलांच्या मनात धाकाबरोबरच काहीशी अडीही असते. मग काळानुसार हा धाक आणि ही अडी मित्रत्वाच्या स्निग्ध नात्यामध्ये घडून काहीशी साजूक झालेली असते. मुलीच्या लग्नात मंगलाष्टक संपेपर्यंत आपल्या डोळ्यातलं पाणी पापण्यानाड लपवून ठेवणारा आणि शेवटी मुलगी सासरी निघताना एखाद्या लहानशा मुलाप्रमाणे ढसाढसा रडणाराही बापच असतो ना. एरवी कुणासमोरही आपली मान न झुकवणारा पुरुष मुलीचा बाप असेल तर तो मुलीच्या सुखासाठी वेळोवेळी नमतं येतो. सर्वच वधूपिते हे सिंधूच्या बापाप्रमाणे दुर्लक्षित, उपेक्षित, उपकृत आणि केविलवाने भासतात. पण सुदैवाने आता परिस्थिती बदलू लागली. शिकलेल्या सिंधू आपल्या बापाला उपेक्षित न ठेवता योग्य तो मान मिळवून देऊ लागले आहे. आपल्या बापाच्या धाकाची जागा आता मैत्री, प्रेम, आपुलकी आणि सामंजस्य घेत आहे. अहो बाबा या गोड शब्दाची जागा आता ए बाबा या शब्दाने घेतलीये. खरंच मुलगी आणि वडिलांचे नातं हे खरंच खूप लाघवी असतं, हळवं असतं. शब्दाविना संवादू असावं ना, अगदी तसंच. अव्यक्त तरीही खूप काही बोलून जाणार. आम्हा मुलींसाठी आमचे वडील हाच एक आदर्श पुरुष असतो. मग आम्ही आमच्या आयुष्याच्या जोडीदारातही आमच्या वडिलांचं वागण्याचं, बोलण्याचं, दिसण्याचं आणि व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब शोधत असतो. आणि ज्या पुरुषात आम्हाला हे सामर्थ्य आढळते त्याला आम्ही आमचा आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतो. लग्नाळू मुलगी ही प्रत्येक बापासाठी फार मोठी जोखीम असते. कधी एकदा आपल्या मुलीला एखाद्या सुस्थळी आणि योग्य हाती सोपवतोय आणि आपण आपल्या जबाबदारीतून पार पडतोय ही चिंता असंख्य वधूपित्यांना असते. पण जसा जसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसा तसा हाच वधूपिता हळवा होतो. माझ्या काळजाचा तुकडा मी दुसऱ्यांच्या हाती सोपवतोय, ते तिला नीट तर वागवतील ना? इथल्यासारखा हट्ट जर तिने केला तर तिला अल्लड समजून माफ तर करतील ना? माझ्या मुलीला इथल्यासारखं सुख तिच्या सासरीही मिळेल ना? असे असंख्य प्रश्न त्याला भेडसावत असतात. आणि जेव्हा त्याला कळतं त्याच्या काळजाचा तुकडा अर्थातच त्याची चिमुकली तिच्या सासरी अगदी सुखात आहे, तेव्हा त्याला धन्य धन्य वाटतं. तुमची 100री साजरी करण्याची माझी शुभमंगल कामना पूर्ण हो. आणि हो, तुमच्या या लाडक्या मुलीला पुढील जन्म मिळणार असेल ना तर तुम्हीच माझे वडील म्हणून असावेत, अन्यथा नको. एवढे बोलून मी तुमच्या सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.